चला आपण नेक्स्ट बघितलो होतो पाठीमागं आपण बघितलो होतो ॲब्सोल्यूट कोऑर्डिनेट ह्या ड्रॉइंगचे. आता आपण ह्याच ड्रॉइंगमध्ये इन्क्रिमेंटल कोऑर्डिनेट ह्या होलचे आपण बघणार आहे. ठीक आहे, कन्सेप्ट सेम आहे बघा. आपण ड्रिलिंगमध्ये दाखवलं होतं की बाबा असं तुम्ही हे करा, वर्क झिरोला कन्सेप्ट तुमचा मेन ठेवा. तर इन्क्रिमेंटल कोऑर्डिनेट काय सांगतो बघा. इन्क्रिमेंटल कोऑर्डिनेटमध्ये एकच वर्क झिरो असतो आणि इन्क्रिमेंटल कोऑर्डिनेटमध्ये पहिल्या पॉईंटचे कोऑर्डिनेट काढताना वर्क झिरोपासून काढायचं आणि सेकंड पॉईंटचे कोऑर्डिनेट काढताना त्याचा पाठीमागचा पॉईंट वर्क झिरो होतो. आता अशा ड्रॉइंगमध्ये तुम्हाला इन्क्रिमेंटल सोपं जाईल. तुम्ही कोऑर्डिनेट आपण सॉल्व करू तेव्हा बघूया. ठीक आहे, एक नंबर बघा, वर्क झिरोपासून आपण घेतलो होतो x -50 आणि y +55. 55 कसं आलं y, तर इथून मी 90 आणि हे 100 याच्यामध्ये हे 10 mm काढला होता अंतर. तर हे 10 आणि हे 15 म्हणजे टोटल बघा हे 30 आणि 10 40 आणि हे 15 55. म्हणून आपण काय केलं, वर्क झिरोपासून पहिल्या होलचे कोऑर्डिनेट आहे तसं काढले. तर ॲब्सोल्यूटमध्ये पण सेम आला होता, इन्क्रिमेंटलमध्ये पण पहिल्या पॉईंटचे कोऑर्डिनेट सेम येतात. आता 2 नंबर बघा. आता 2 नंबरचं कोऑर्डिनेट काढताना हा झिरो होणार आहे. आता इथून तुम्हाला माहिती आहे हे 15 दिलेलं आहे सगळं. x -15 आणि y खाली असल्यामुळं y पण तुमचं -15 येईल. ठीक आहे, P3 बघा, x +15 इकडून चाललो आणि y -15 खाली असल्यामुळं -15. P4 x +15 आणि y +15 कारण P4चा वर्क झिरो P3 असणार आहे. P5 x -15 आणि x -15 आणि y तुमचा काय येईल, झिरो येणार आहे. ओके, हे झाले तुमचे ए ग्रुपचे कोऑर्डिनेट. इन्क्रिमेंटल वर्क आहे, हे इन्क्रिमेंटल झाले. आता इन्क्रिमेंटल सोपं जाते बघा. याच्यामध्ये 15 तुम्हाला दिलेलं आहे, प्लस मायनस थोडं काळजीपूर्वक बघावं लागेल. बी ग्रुप बघा. आता बी ग्रुपमधून तुम्हाला कोऑर्डिनेट काढताना हा झिरो होईल लास्ट, म्हणजेच ह्याचा पहिला पॉईंटचे कोऑर्डिनेट काढताना हा झिरो करावा लागणार आहे तुम्हाला. तर इथं एक्स तर बघा हे एक लाईनमध्ये असल्यामुळं एक्स तुमचा झिरो आहे आणि वाय काढायचा आहे आपल्याला बघा. तर मला माहिती आहे की हे 30 आणि हे 10 40 आहे इथपर्यंत. ओके, तर 40 कुठपर्यंत आहे, वर्क झिरोपासून. आणि हे 5 आपण ऑलरेडी काढलेले होते व ॲब्सोल्यूटमध्ये तुम्ही काढताना आपण काढलेलं होतं. तरी तुम्ही बघा आता काय आहे ते. तर हे टोटल इथपर्यंत 40 आहे आणि हे 5 म्हणजे वाय मायनस तुमचा 45 आला. ठीक आहे, P2 बघा. आता P2 सेम जसं याचं आलं तसं सेम येणार, x -15 y -15. P3 x +15 y -15. P4 x +15 आणि y +15. P5 x 0 आणि x -15 आणि y तुमचा 0 येईल. लक्षात आलं, सेम कोऑर्डिनेट येणार आहेत इन्क्रिमेंटलमध्ये. बाकीचे 2 3 4 आणि 5 हे 4 होलचे. आता सी ग्रुप बघा. सी ग्रुपचे कोऑर्डिनेट काढताना तुमचा पाठीमागचा 0 हा होईल एक नंबरसाठी. तर इथून हे 50 आणि हे 50 100 आला. ओके, 1चे कोऑर्डिनेट काढताना. आता वाय बघा, हे इथून 5 आहे. ठीक आहे, हे 5 आणि हे 10 किती झाले, 15. 15 आणि हे 15 30. 15 आणि 15 किती झाले, 30. ठीक आहे, म्हणजे तुमचा एक मिनिट इथे किती आले बघा. तुमचा वर्क झिरो हा झाला, हे 50 आणि हे 50. एक्स तर तुमचा 100 आला. ओके, आता वाय किती कसं काढायचं आपल्याला, हे 15. ओके, आपण डायरेक्ट घेऊयात. हे 15 आणि हे 5 20 झाले इथपासून. 20 आणि हे 10 30. 30 आणि हे 15. ह्या 2 होलमधलं माप 15 असल्यामुळं तुमचं y +45 आला. ओके, आता परत सेम येणार बघा. 2 3 4 5 x -15 y -15 x +15 P3 y -15 कारण 2 नंबर तुझा वर्क झिरो होणार आहे. 4 नंबरचे कोऑर्डिनेट काढताना 3 नंबर वर्क झिरो होईल, x +15 y +15. ओके, आणि 5 नंबर बघा x -15 y तुमचा 0 असणार आहे. ठीक आहे, आता हे मधले जे होल आहेत हे मधले होल आपल्याला ए बी आणि सी काढायचे आहेत. ए बी आणि सी. ए काय असणार आहे बघा, तुमचा वर्क झिरो तुमचा आता 5 नंबर असणार आहे एचं कोऑर्डिनेट घेताना. कुठला, ह्या होलचं मोठ्या, याला मी फक्त ए म्हणलेलं आहे. तर x -50 असेल आणि y बघा किती असणार आहे तुमचं, हे 10. ठीक आहे, किती कुठून बघायचं तुम्हाला, 5 नंबरपासून बघायचं आहे. तर आपण बघूयात किती येतं बघा याच्यामध्ये. हे टोटल इथून ते इथपर्यंत 30 दिलेलं आहे. ठीक आहे, इथून ते इथपर्यंत किती दिलेलं आहे, 30 दिलेलं आहे. तर बघा हे आपल्याला तर माहीत आहे हे 10 आहेत तुमचे टोटल. तर हे टोटल 30मधून जर मी 10 काढलो तर हे किती असणार आहे तुमचं, 20 असणार आहे. लक्षात आलं, हे किती असेल, 20 असेल. म्हणून तुमचा y काय आला, +20 आला. ठीक आहे, बी बघा सेम जसं मी काढलो, x 0 आणि y -30. x 0 आणि y -30. सी काय असणार आहे बघा, याचं बी वर्क 0 असेल तर x 0 आणि y -30. आय होप तुम्हाला समजलं असेल. व्यवस्थित प्रॅक्टिस करा बघा, डायमेन्शन चेंज करून प्रॅक्टिस करा. जेवढं तुम्हाला प्रॅक्टिस करता येईल तेवढं व्यवस्थित हे होणार आहे.
थँक्यू.